झालं का? चला बघा, आपण वुड्स मध्ये काय काय युजेस पाहिले एकदा त्याला डिस्कस करूया. सुरुवातीला आपण वुडचा फर्स्ट यूज पाहिला होता बघा, नॅरेशनसाठी. कशासाठी पाहिला होता? नॅरेशन. नॅरेशन मध्ये जेव्हा जे रिपोर्टिंग वर्ब असतं ते कशामध्ये असतं? पास्ट मध्ये असतं. कशात असतं? पास्ट मध्ये असतं. तेव्हा त्याचे इनडायरेक्ट स्पीच जेव्हा आपण करतो बरोबर, तेव्हा ते काय होतं? ते कशामध्ये होतं बघा, मी एक्झाम्पलद्वारे समजून सांगतो. नॅरेशनला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. किती पार्टमध्ये डिवाइड करतो नॅरेशनला? दोन पार्टमध्ये. पहिला पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? बरोबर, एक्झॅक्टली, सर्वांना माहिती काय म्हणतो आपण? डायरेक्ट स्पीच. आता बऱ्याच जणांना हे पण क्लिअर झालं असेल डायरेक्ट स्पीच काय असतं. नाही नाही, डायरेक्ट स्पीच काय असतं? हो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे दोन भाग झाले. डायरेक्ट स्पीच काय असतं? जेव्हा आपण जो बोलणारा व्यक्ती असतोय की नाही, त्याचे जशाच्या तसे शब्द जेव्हा आपण लिहितो किंवा बोलतो, तो जसं बोलला तसे, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट स्पीच. त्याला काय म्हणतो? डायरेक्ट स्पीच. आणि इनडायरेक्ट कसं असतं? त्याच्या शब्दामध्ये बदल करून इनडायरेक्ट वे आपण बोलतो, त्याला काय म्हणतो आपण? इनडायरेक्ट स्पीच. आलं लक्षात? दोन प्रकारचं नॅरेशन आहे, एक डायरेक्ट आहे, एक दुसरं काय आहे? इनडायरेक्ट. एवढं लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, समजलं. आता हे नॅरेशन मध्ये आपल्याला कशाचा यूज लक्षात घ्यायचा आहे? वुडचा. वुड काय आहे? मॉडल आहे. काय आहे? मॉडल आहे की नाही? आलं लक्षात? याला कोणतं मॉडल म्हणतो? कम्प्लीट मॉडल. कोणतं मॉडल म्हणतो आपण? कम्प्लीट मॉडल. किंवा दुसरं काय नाव आहे? एक्झॅक्टली, काय आहे? प्युअर मॉडेल्स. आलं लक्षात तुम्हाला? समजलं? कम्प्लीट मॉडेल किंवा कोणतं मॉडेल आहे? हे प्युअर मॉडेल. याचे युजेस आपण पाहतोय, ठीक आहे. जे नवीन आहेत त्यांना एकदा कल्पना द्यावी म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता आपण पहिला यूज पाहतोय डायरेक्ट स्पीच मध्ये, ठीक आहे नाही, नॅरेशन मध्ये पाहतोय. त्याचा यूज कसा केला जातो, काय केला जातो, एक लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा सपोज मी इफ आय से, समजा बघा, मी म्हणालो ही सेड, ही सेड आय विल go to market next day. Suppose if I say I will go to market next day, ठीक आहे नाही. आता या सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आहे? हे कोणतं आहे? हे आहे डायरेक्ट स्पीच. कशावरून डायरेक्ट स्पीच आहे? कारण हे सेंटेन्स जे आहे ना, ठीक आहे नाही, हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलंय, ठीक आहे नाही. कशात आलंय? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलंय. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आले आणि त्याचे जशाच तसे शब्द डिनोट केले. तो काय म्हणला, तो जसं बोलला तसे शब्द डिनोट केलेत, म्हणून हे कोणतं स्पीच झालं? डायरेक्ट स्पीच. जशाच तसे शब्द आले की डायरेक्ट स्पीच. आलं लक्षात? मग याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? इनडायरेक्ट. मग समजा तुम्हाला एक्झाम मध्ये सेंटेन्स सपोज जर असं आलं, है ना, दोन सेंटेन्स आले, ही टोल्ड दॅट, ही टोल्ड दॅट ही वुड go to market next day. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण असं म्हणतो किंवा दुसरे एक सेंटेन्स तुम्हाला असं दिले सपोज, हे लक्षात घ्या, जेव्हा आपण असं म्हणतो ही सेड डॅश आय विल गो टू मार्केट नेक्स्ट डे, कशामध्ये? डायरेक्ट स्पीच मध्ये, बरोबर. त्याचं इनडायरेक्ट होते वेळेस विलचं काय होतं? वुड होतं. विलचं काय होतं? वुड होतं. हे याचा पहिला यूज लक्षात घ्या, आहे की नाही. आपल्याला काय यूज लक्षात घ्यायचंय बघा, एकदा डिटेलमध्ये सांगतो. आपल्याला काय यूज लक्षात घ्यायचं आहे? समजा इनडायरेक्ट स्पीच म्हणजे असं वाक्य आलं बघा, शी सेड आय विल लॉन्च अ न्यू बॅच. बघा, तिचे जशाच तसे शब्द आपण डिनोट केलेत, आहे की नाही. मग आपल्याला इनडायरेक्टचे वाक्य सपोज एक्झाम मध्ये असे दोन वाक्य आलेत, एक नंबर आणि दोन नंबरचं बघा. शी सेड किंवा शी टोल्ड दॅट, शी टोल्ड दॅट शी, एकात उड आलं,
लॉन्च अ न्यू बॅच. ओके. दुसरं एक सेंटेन्स असं आलं सपोज एक्झाम मध्ये, शी टोल्ड दॅट शी विल लॉन्च अ न्यू बॅच. आता तुम्ही सांगायचंय मला कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. तुम्हाला आता लक्षात येईल कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, फर्स्ट आहे का सेकंड आहे. फर्स्ट का? वाय फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट? बिकॉज इन द फर्स्ट सेंटेन्स काय केले त्यांनी, वुडचा यूज केलाय. कशाचा यूज केलाय? वुडचा यूज केलाय. मग एक्झाम मध्ये सपोज तुम्हाला अशा दोन प्रकारे जर क्वेश्चन म्हणजे दोन सेंटेन्स आले आणि आपल्याला जर टॅकल करायचं असेल कोणतं सेंटेन्स बरोबर आहे किंवा कोणतं सेंटेन्स रॉंग आहे, तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे का नाही. जर आपलं रिपोर्टेड स्पीच, सॉरी रिपोर्टिंग वर्ब आपण याला म्हणतो, हे कशात असेल, कशात असेल, पास्ट मध्ये असेल, तर ह्या विलचं इथं काय येतं, वूड येतं. विल येतं का? नाही येत. हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. कळालं आपल्याला? समजलं सर्वांना? लक्षात आलं? हे होता फर्स्ट यूज. याच्यानंतर मी सेकंड यूज तुम्हाला सांगितला होता. नोट करताय का? राहिले? झालंय? झालं? ठीक आहे. सोबत सोबत काय करायचं, तुम्ही नोट सुद्धा काढायचे. आलं लक्षात? ठीक आहे. बघा आता पुढचा भाग आपल्याला समजून घ्यायचा. याच्यामध्ये मी तुम्हाला दुसरा यूज सांगितला होता. कशाचा दुसरा यूज सांगितला होता? वुडचा दुसरा यूज सांगितला होता. वुडचा. कोण सांगतं काय सांगितलं होतं? एक्झॅक्टली. कशासाठी सांगितलं होता? पोलाइट वेनं. बघा आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण वुडचा यूज करतो. सेकंड यूज बघा, जेव्हा मी वुडचा यूज पोलाइट वेने करतो, कोणत्यासाठी? पोलाइट वेनं बोलण्यासाठी, सांगण्यासाठी. पोलाइट. जेव्हा असं म्हणतो तेव्हा कोणतं वाक्य बरोबर असेल कोणतं चुकीचं असेल आता ते समजून घ्यायचं आपल्याला. सपोज जर मी म्हणालो, असं म्हणालो आहे की नाही, विल यू हेल्प मी टू डू दिस. हे नाही, हे काय रिक्वेस्ट आहे. आपण पोलाइट रिक्वेस्ट सुद्धा म्हणू शकतो, पोलाइट वेनं बोलण्यासाठी सुद्धा म्हणू शकतो. दुसरे सेंटेन्स दिले, सपोज वुड यू हेल्प मी टू डू दिस. आता हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते अगोदर सांगा मला. सेकंड बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. का बरं? हा, नाही मी सांगतोय म्हणून तुम्ही म्हणताय दुसरं बरोबर आहे, पहिलं चूक आहे, असं होऊ नये ना. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे दोन्ही वाक्य कसे आहेत? बरोबर आहेत. चुकीचे आहेत का? नाही, फक्त मिनिंग डिफरंट आहे. जेव्हा आपण वुड वापरतो तेव्हा वाक्याचा मिनिंग वेगळा होतो आणि जेव्हा विल वापरतो तेव्हा वाक्याचा मिनिंग काय होतो? वेगळा होतो. ठीक आहे नाही? काय होतो बरं जेव्हा आपण विल वापरतो तेव्हा वाक्यामध्ये एखाद्याला पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल, ठीक आहे नाही, किंवा रिक्वेस्ट करायची असेल तेव्हा विलचा जर यूज केला तर वाक्याचा मिनिंग नेमका काय होतो? आपल्याला काय म्हणतो आपण? जर मी असं म्हणालो विल यू हेल्प मी टू डू दिस, याचा मिनिंग काय होतो? आपण हे सरळ सरळ बोलतो डिरेक्टली. त्याला अशी काही रिक्वेस्ट करतोय का फार असं काय म्हणतो उदार होऊन किंवा फार असं आपली काळजी केअर दाखवून असं करतो का? नाही. एक जनरली डिरेक्टली म्हणतोय विल यू हेल्प मी टू डू दिस, याचा अर्थ काय होतो? तू मला मदत करशील का? पण जेव्हा मी असं म्हणतो वुड यू हेल्प मी टू डू दिस, तेव्हा मी कसं म्हणणार? त्याचा अर्थ काय होतो? तू मला याचं हे करण्यासाठी हेल्प करशील का? म्हणजे खूप उदार होऊन फार फार पोलाइटली, फार सभ्यपणे, आहे की नाही? जेव्हा आपण एखाद्याला पोलाइट रिक्वेस्ट करतो तेव्हा आपण कशाचा यूज करतो? वुडचा करतो. विलचा करणार का आपण? नाही करणार. हे दुसरा यूज बघितला होता. याच्यानंतर हे डिटेलमध्ये पाहिलं, आता पुढचा भाग आपण पाहूया, रिवाइज करतो. तिसरा यूज काय पाहिला होता? एक्झॅक्टली. कशासाठी? ऍडवाइस करायचं असेल कोणाला, सजेशन करायचं असेल किंवा रेकमेंड करायचं असेल, बघा मी सांगतो त्याचा यूज कसा होतो. सपोज कुणाला ऍडवाइस करायचं आपल्याला, किंवा दुसरं काय सांगितलं होतं?
सजेस्ट करायचं असेल, आपण सजेस्ट करतो ना, तू असं करायला पाहिजे, तू तसं नाही करायला पाहिजे, त्या पद्धतीनं सजेस्ट, आहे की नाही. आणि तिसरं काय असतं, रेकमेंड असतं. रेकमेंडेशन देण्यासाठी, म्हणजे शिफारस करण्यासाठी एखाद्याला. बघा मग आपण कशा पद्धतीने करतो. आपण काय म्हणतो बघा वाक्यामध्ये, आपण असं म्हणतो, आय वुड ॲडवाइज यू दॅट. कशाची? दॅट यू डू दिस वर्क रेग्युलरली. बघा जेव्हा मी असं म्हणतो, आय वुड ॲडवाइज यू दॅट यू डू दिस वर्क रेग्युलरली, म्हणजे हे तुला काम काय करायचंय, रेग्युलर करायचंय. ही माझी काय आहे, एक ॲडवाइस आहे, म्हणजे माझं काय, एक सजेशन, सल्ला आहे, बरोबर. मग ॲडवाइससाठी आपण कशाचा यूज करतो, वुडचा करतो. जर एक्झाममध्ये याच्या ठिकाणी तुम्हाला जर विल दिला असेल, असं दिलं, आय विल ॲडवाइज यू दॅट यू डू दिस वर्क रेग्युलरली, वाक्य बरोबर असेल का, नसणार. वाक्य बरोबर असणार का, नसणार. हे लक्षात घ्यायचं. ह्या वुडच्या ठिकाणी सपोज तुम्हाला इथं कुड दिलं एक्झाममध्ये, हे ना, 3 सेंटेन्स दिले, एकात वुड दिले, एकात विल दिले, एकात कुड दिले, बरोबर. तुम्ही कोणतं सेंटेन्स बरोबर करणार, ज्याच्यामध्ये वुड आहे ते. आलं लक्षात तुम्हाला, समजलं, कळतं, ओके. बघा आता सजेस्टसाठी असंही म्हणू शकतो, आहे का नाही, आय थिंक आय वुड सजेस्ट यू, आहे का नाही, डू नॉट गो देअर. मी तुला सजेस्ट करतोय की तू कुठे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. आलं लक्षात, सजेशनसाठी यूज करतो. त्याच्यानंतर रेकमेंडेशनसाठी, एखाद्याला रेकमेंड करायचं, एखाद्याला आपल्याला शिफारस करायची, आय वुड रेकमेंड यू, आहे का नाही, म्हणू शकतो, आहे का नाही. यू विल डू युअर वर्क, किंवा काय म्हणू शकतो, आय वुड रेकमेंड यू डू युअर स्टडी रेग्युलरली, तुमचं स्टडी तू काय कर, रेग्युलर कर. आलं लक्षात. म्हणजे एखाद्याला ॲडवाइस द्यायची, सजेशन द्यायचे किंवा रेकमेंड करायचे, तेव्हा आपण कशाचा यूज करणार, वुडचा यूज करणार. जर एक्झाममध्ये एखाद्याला ॲडवाइस, रेकमेंड किंवा सजेस्ट करते वेळेस तुम्हाला जर तिथे विल वापरला असेल किंवा कुड वापरला असेल, आहे की नाही, तर वाक्य बरोबर येईल का आपलं, नाही. तुम्हाला ती लक्षात घ्यायचंय. ॲडवाइस असेल, सजेशन असेल किंवा रेकमेंडेशन असेल, तिथं कशाचा यूज करणार तुम्ही, वुडचा करणार. कळालं आता, समजलं, ओके. याच्यानंतर काही पाहिलं होतं का आपण, नाही. आता पुढचा भाग डिटेलमध्ये पाहू. बघा आता वुडचा याच्यानंतरचा ऑदर यूज मध्ये वुडचा यूज पाहायचा आहे. कशामध्ये पाहायचा आहे, एक तुम्हाला काल एक्झाम मध्ये रादरचा क्वेश्चन आलता बघा, वुड यू रादर, आहे का नाही. तुम्ही तिथं काय केलं मला कल्पना नाही, पण काय केलं त्याचा आन्सर, त्याचे वुड होते, शाल, काहीतरी विल होतं, आणखीन असे काहीतरी ऑप्शन होते, काय केलं होतं आन्सर, वुडच केलं ना, ठीक आहे. जेव्हा रादर येतं तेव्हा सुद्धा काय येतं, वुडच येतं. बघा आता आपण ते बघूया कसं येतं ऑदर केसेसमध्ये. अदर केसेसमध्ये काय पाहिजेत आपल्याला, युजेस पाहिजेत. कशाचे, वुडचे युजेस पाहिजे. बघा आता तुम्ही रिक्वेस्ट, तुम्हाला 2 वाक्य देतो, तुम्ही मला सांगा कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. हा, तुम्ही जर म्हणले विल यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, अ कप ऑफ टी. बघा हे ना. दुसरं जर वाक्य मी असं म्हणलं, लक्षात घ्या, वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, ती एक तिसरं सेंटेन्स येतो. जर मी असं म्हणलं, काय म्हणतात, वुड यू माइंड, वुड यू माइंड टू कम विथ मी. मी जर असं म्हणलो, किंवा चौथं सेंटेन्स सपोज मी असं म्हणलं, विल यू माइंड, विल यू माइंड टू कम विथ
मी. आता तुम्ही सांगा या चारही सेंटेन्स पैकी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे, हे तुम्ही सांगायचं. कोणतं सेंटेन्स बरोबर आहे यापैकी? बरोबर. हा, सेकंड आणि थर्ड आहे ना. किती जणांचं म्हणणं आहे सेकंड आणि थर्ड सेंटेन्स बरोबर आहे? ठीक आहे. तुम्हाला नाही वाटत? वाटते, बरोबर आहे. या चारही सेंटेन्स मध्ये बघा आपल्याला काय करायचंय, ऑदर युजेस मध्ये जेव्हा आपण एखाद्याला काय करतो, जेव्हा ऑफर करतो, काय करतो, ऑफर करतो. कशाचा वापर करतो आपण? वुडचा ऑफर करतो. कारण तेव्हा आपण पोलाइटली ऑफर करतो का, आपण हार्शली म्हणतो डायरेक्टली, ए तुला चहा प्यायचा का रे, असं म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो, एक कप चहा घ्याल का? गेस्ट आले आपल्या घरी, गेस्ट आल्याच्या नंतर आपण म्हणतो, बसले गेस्ट आले, आपण म्हणतो बस खाली, चहा प्यायचा का तुला, सांग, नाही प्यायचा का, नाही, असं म्हणतो का? नाही. आपण त्यांना आदराने म्हणतो या बसा, आहे की नाही, मग चहा घेणार का, कॉफी घेणार का, आहे की नाही, एक पोलाइटली. म्हणून आपण कशाचा यूज करणार, वुडचा यूज करणार. कशाचा करणार, वुडचा. तिथे विलचा यूज करणार का, नाही. हे लक्षात आलं तुम्हाला, समजलं, कळतंय? ओके. मग एक्झाम मध्ये समजून घ्यायचं, तिथे विल जर आले असेल, चार असे तुम्हाला ऑप्शन, चार ऑप्शन आहेत असे, चार ऑप्शन पैकी कोणते दोन ऑप्शन वरील जे बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचंय. तेव्हा लक्षात आलं पाहिजे तुमच्या, हे विल सोबत यूज केले ते चुकीचं आहे. आलं लक्षात, कळालं? हे ऑफर करतोय आपण, काय करतोय, ऑफर करतोय किंवा एखाद्याची मदत मागतोय. आता इथं म्हणतोय वुड यू माइंड टू कम विथ मी, आपण त्याला काय विचारतोय, तुला काय हरकत आहे का माझ्यासोबत येण्यासाठी, ठीक आहे नाही. वुड यू माइंड जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय होतो, तुला काय हरकत आहे का माझ्यासोबत यायला. आलं लक्षात? एकदा हे नोट करा, पुढचा भाग लगेच पाहू आपण. आज थोडा उशीर झाला काय? सरांनी लवकर सोडलं होतं का? अच्छा, ठीक. कालची आन्सर पेपर प्रामाणिकपणे सर्वांनी सोडवला कालचा? नाही सोडवला ना? हां, ते कोणीतरी इथं पाहिजेच, कसं गार्डिंगला थोडं पेपर कलेक्शन व्यवस्थित, हां व्यवस्थित झाला असतं. हां, अच्छा अच्छा, सर्वजण मस्त घरी घेऊन गेले. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट टाइम आपण, हां झालं का, झालं ना? मी आन्सर की टाकून देऊ का त्याची? ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, टाकतो, एक मिनिट. हे झालंय, चालेल, ठीक आहे. बघा आता याच्यानंतर आणखीन वुडचा यूज मला तुम्ही सांगा, दोन सेंटेन्स देतो, तुम्ही सांगायचे. बघा, वुड यू रादर पे ऑनलाईन, किंवा दुसरं एक सेंटेन्स देतो बघा, विल यू रादर सॉल्व अनदर क्वेश्चन. बघा आता तुम्ही सांगायचंय कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. हा, कोणतं बरोबर आहे हे लक्षात येते. फर्स्ट येईल का सेकंड येईल? फर्स्ट येईल का, कारण जेव्हा जेव्हा रॅदर येईल, काय येईल, जेव्हा जेव्हा रॅदर येईल, आहे का नाही, त्यासोबत ऑलवेज काय येणार, आपलं वुड येणार. विल येणार का, नाही येणार. हे लक्षात ठेवायचं. काय येणार, काय येणार, वुड येणार. रॅदर विल येणार का, नाही येणार. हे लक्षात ठेवायचं. कळालं, समजलं, आलं लक्षात? पुढचा भाग लगेच पाहू आपण. बघा, प्रेझेंट प्रोबॅबिलिटी शो करण्यासाठी सुद्धा आपण कशाचा यूज करतो, वुडचा करतो. प्रेझेंट प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं सांगा बरं. प्रेझेंट प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभावना म्हणतो आपण, शक्यता म्हणतो, की नाही, बरोबर का नाही. बघा लक्षात घ्या, हे झालंय का नोट करणं. बघा मी इथं खाली सांगतो, पुढचा याच्यानंतरचा जो पुढचा यूज आहे नेक्स्ट, कशासाठी करतो, प्रेझेंट प्रोबॅबिलिटी, प्रेझेंट प्रोबॅबिलिटी.
प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते? संभावना असते किंवा आपण त्याला शक्यता म्हणतो. लक्षात काय म्हणतो? संभाव्यता. ठीक आहे, संभावना हिंदीत होतं वाटतं. ठीक आहे, संभाव्यता म्हणा, संभावना म्हणा, ठीक आहे, जे असेल ते आलं लक्षात. मग जेव्हा प्रेझेंट प्रोबॅबिलिटी शो करायची असते तेव्हा आपण कशाचा यूज करणार? वुडचा यूज करणार. मग सांगा बरं एखादं सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंट प्रोबॅबिलिटी शो केली असेल. तुमची शक्यता आहे प्रेझेंटची, आता वर्तमान काळातली जी काय असेल ती, पास्टची नसेल, जी प्रेझेंटची असेल, ते सांगा बरं एखादं सेंटेन्स. एनी सेंटेन्स यू कॅन टेल मी. यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्स. हां, आय वुड. ओके, चालेल. हां हां. योगी आदित्यनाथ काय? पुढचे ते फ्युचर झालं. प्रेझेंट 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 आता काय होईल? ठीक आहे ना. आय वुड. हां, एक्झॅक्टली, आय वुड नो द आन्सर. आपण काय म्हणतो? मला कदाचित आन्सर माहिती असेल. ठीक आहे ना, आय वुड नो द आन्सर. ठीक आहे ना. आता सपोज मी जर म्हणलं, ठीक आहे ना, मी तुम्हाला एखादा प्रश्न करणार आहे सध्या, आता जस्ट इन प्रेझेंट, तुम्ही काय म्हणणार? आय वुड नो द आन्सर. ठीक आहे ना, कारण ऑलरेडी आय स्टडीड हार्ड. मी खूप अभ्यास केलाय, सो आय नो द आन्सर. आय वुड नो द आन्सर. किंवा आपण असंही म्हणू शकतो बघा, सपोज आपल्याला एखादा मित्र आहे आपला किंवा फ्रेंड आहे की नाही, तो खूप अभ्यास करतोय, आपण काय म्हणतो? ही वुड पास द एक्झाम. समजा आज एक्झाम झाली, आपण म्हणतो तो एक्झाम पास होईल, काय काळजी करायची गरज नाही. ही वुड पास द एक्झाम. याच्यातून काय शो करायलो मी? प्रेझेंट प्रोबॅबिलिटी शो करायलो. काय शो करायलो? प्रेझेंट प्रोबॅबिलिटी. जी काही संभावना आहे, संभाव्यता म्हणतो आपण त्याला. लक्षात, संभाव्यता हा ठीक आहे, चालेल, म्हणू शकता. ठीक आहे नाही, किंवा जी शक्यता आहे, पॉसिबिलिटी. प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी मध्ये काय फरक असतो? प्रोबॅबिलिटी मध्ये आणि पॉसिबिलिटी मध्ये काय फरक असतो? व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन प्रोबॅबिलिटी अँड पॉसिबिलिटी? अच्छा अच्छा, हो. मग शक्यता आणि संभावनामध्ये काय फरक आहे? म्हणजे असं तुम्ही जेव्हा शुअरली म्हणता एखादी गोष्ट आहे का नाही, तेव्हा पॉसिबिलिटी असते, बरोबर, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते. आणि जेव्हा आपण संभावना म्हणतो, एक प्रेडिक्ट करतो, एक अंदाज लावतो की कदाचित, मे बी मला आन्सर माहिती असेल, हो की नाही, तेव्हा असती प्रोबॅबिलिटी. डिफरन्स लक्षात आला? पुन्हा कन्फ्यूज होऊ नये की पॉसिबिलिटीमध्ये आणि प्रोबॅबिलिटीमध्ये. लक्षात. जर मी असं म्हणालो, हे सेंटेन्स बरोबर असेल का प्रोबॅबिलिटी शो करण्यासाठी? शी कुड लर्न फ्रॉम हर मिस्टेक्स. सांगा, इज दिस सेंटेन्स रॉंग और राईट? हां, राईट आहे. प्रेझेंट प्रोबॅबिलिटी जे म्हणतो आपण, त्यासाठी रॉंग येणार ना, कारण इथं काय वापरलं आपण? कुड वापरलं. इथं काय यायला पाहिजे? वूड यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? वूड यायला पाहिजे. जेव्हा आपण कुडचा वापर करतो तेव्हा डिफरंट यूज करतो का नाही. कुडचा यूज कशासाठी करतो? पास्ट हॅबिटसाठी. कशासाठी? ज्या पास्टमध्ये आपण गोष्टी करत होतो, ठीक आहे नाही, तेव्हा म्हणजे पास्ट पॉसिबिलिटीसाठी. एखादी गोष्ट पास्टमध्ये होऊ शकत होती पण ती झाली का नाही, ठीक आहे नाही. आय कुड पास द एक्झाम म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी एक्झाम पास होऊ शकलो असतो, बट आय डिडंट स्टडी रेग्युलरली, दॅट्स वाय अनेबल टू पास द एक्झाम, आहे की नाही. असं म्हणू शकतो ना आपण, बोलू शकतो. आलं लक्षात तुम्हाला? ठीक आहे, समजलं. मग जेव्हा प्रेझेंट प्रोबॅबिलिटी किंवा ज्याला आपण संभावना म्हणतो, आलं लक्षात, त्याच्यासाठी कशाचा यूज होतो? वूडचा यूज होतो. कशाचा यूज होतो? वूडचा यूज होतो. आता पुढचा भाग लक्षात घ्या. बघा, पास्ट हॅबिटसाठी सुद्धा मी पहिल्याच दिवशी जेव्हा वूडचा यूज शिकू लागलो, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की पास्ट हॅबिटसाठी आपण कशाचा यूज करतो? वूडचा यूज करतो, बरोबर. तर मला सांगा, पास्ट हॅबिटचं एखादं सेंटेन्स सांगता येईल का तुम्हाला? कशा पद्धतीने आपण वूडचा यूज करू शकतो? एनी सेंटेन्स, पास्ट हॅबिट, जी भूतकाळामध्ये तुम्हाला ती सवय होती पण आता नाही. सो कॅन यू मेक सेंटेन्स आउट ऑफ इट? एनी सेंटेन्स. ए ना, आपण थोडं असं इंटरॅक्टिव्ह लर्न करूया, बरोबर का नाही? हां, नाही का, मी सांगतो, ठीक, काय हरकत नाही. बघा, वूडचा यूज पाहायचा आहे आपल्याला. कशासाठी? पास्ट हॅबिट. पास्ट हॅबिट म्हणजे ज्या काही आपल्याला अगोदर सवयी होत्या त्या आपल्याला आता नाही आहेत.
सो त्यांना आपण पास्ट हॅबिट्स म्हणतो. त्या पास्ट हॅबिट्ससाठी आपल्याला वुडचा यूज शिकायचा आहे ना. सांगा बरं काय होईल. हां हां एनीबडी एल्स, कोणी सांगा. नो बडी एल्स, ओके डोंट वरी. मी सांगतो बघा, पास्ट हॅबिटसाठी कसं होतं माहिती का. समजा आपण असं म्हणतो, आय वुड प्ले क्रिकेट वेन आय वॉज चाइल्ड. मी जेव्हा लहान होतो तेव्हा क्रिकेट खेळत होतो, असं म्हणू शकतो. सिम्पल सेंटेन्स आहे ना. बघा असं म्हणू शकतो, आय वुड प्ले क्रिकेट वेन आय वॉज चाइल्ड. ही काय झाली, त्याची पास्ट हॅबिट झाली. तो जेव्हा लहान होता तेव्हा तो काय खेळायचा, क्रिकेट खेळायचा. याचा अर्थ आय वुड प्ले क्रिकेट, याचा अर्थ काय होतो माहिती का, तो नेहमी खेळायचा. काय होतो, नेहमी. कधी खेळायचा, पास्टमध्ये. जेव्हा तो लहान होता तेव्हा पास्टमध्ये तो काय करायचा, नेहमी क्रिकेट खेळायचा. आलं लक्षात. समजा एक्झाममध्ये तुम्हाला जर असं सेंटेन्स आलं, ही कुड, तुम्हाला असं दिलं ही विल. दुसरं सेंटेन्स असेल, ही विल स्टडी हार्ड, स्टडी हार्ड when he was in school. सेंटेन्स बरोबर आहे का चुकीचा आहे, चुकीचा आहे. का चुकीचं आहे, वूड नाही. बरं तुम्हाला वूडचं माहिती नसलं असतं फास्ट हॅबिटसाठी तर तुम्ही कदाचित कन्फ्यूज झाले असते की नाही. पण आता तुम्हाला शुअर माहिती आहे, जी काही पास्ट हॅबिट असेल तिथं कशाचा यूज होतो, वूडचा यूज होतो. बरोबर. तिथे विलचा यूज होतो का, नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, ज्या काही आपल्याला पास्टमध्ये ज्या सवयी होत्या त्या सवयीसाठी आपण काय यूज करतो, वूडचा यूज करतो. कशाचा यूज करतो, वूडचा. कळालं, समजलं, आलं लक्षात. ठीक आहे. आता याच्या हे एकदा नोट करा, पुढचा भाग लगेच पाहू आपण. एक नंतर प्रेझेंट इमॅजिनेशन असतं बघा. काय असतं, प्रेझेंट इमॅजिनेशन असतं. प्रेझेंट इमॅजिनेशनसाठी सुद्धा आपण कशाचा यूज करतो, वूडचा. त्याच्यासोबत वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. आणि जेव्हा आपण पास्ट इमॅजिनेशन करतो तेव्हा वर्बचं थर्ड फॉर्म येतं. आणि लक्षात, त्याच्यात परफेक्ट ॲक्शन येते. कळालं. बघा मी सांगतो आता ते कसं येतं, काय येतं. हे केलंय का नोट एकदा. झालं. झालं का. चला बघा, याच्यानंतर पाहिजे आपल्याला वूडचा यूज प्रेझेंट इमॅजिनेशनसाठी. कशासाठी पाहिजे आहे, प्रेझेंट इमॅजिनेशन. प्रेझेंट म्हणजे कसं, आत्ताचं. सपोज प्रेझेंट इमॅजिनेशन. द प्रेझेंट इमॅजिनेशनमध्ये वूडचा यूज कसा होतो, काय होतो ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, जेव्हा आपण प्रेझेंट इमॅजिनेशनसाठी वूडचा यूज पाहतो तेव्हा वूडसोबत वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. काय येतं, वर्बचं फर्स्ट फॉर्म. आपण असं यूज करू शकतो, वूड प्लस वर्बचं कोणतं फॉर्म येतं, फर्स्ट फॉर्म येतं. काय येतं, फर्स्ट फॉर्म. आता हे कसं येतं, काय येतं ते सेंटेन्सच्या मार्फत आपण समजून घेऊ. बघा, मी जर असं म्हणलं फर्स्ट सेंटेन्समध्ये, इफ आय वर there I would help him. बघा, सेंटेन्स एकदा व्यवस्थित रीड करा, तुम्हाला लक्षात येईल सेंटेन्स बरोबर आहे, चुकीचं आहे, किंवा सेंटेन्समध्ये काय बरोबर असायला पाहिजे, काय चुकीचं असायला पाहिजे. एकदा पहा, मी म्हणतोय इफ आय वर देअर, मी जर तिथे असलो असतो. काय म्हणतोय मी जर तिथे असतो तर.
काय केलं असतं? आय वुड हेल्प हिम, सॉरी हिम, इथं काय पाहिजे? हिम पाहिजे आहे ना. काय येतं? हिम येते. आणखीन याच्यात काय चेंज येतं? हे विल येणार का? नाही येणार. येणार का? नाही येणार. काय येणार? वुड येणार. हे का आपल्या लक्षात आलं? कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की वुड सोबत वर्बचं कोणतं फॉर्म येतं? फर्स्ट फॉर्म. इथं जर आपल्याला इथे हेल्प्स दिलं, समजा हेल्प्स, बरोबर आलं असतं वाक्य? नाही. जर आपल्याला इथं हेल्पिंग दिलं असतं, सेंटेन्स बरोबर आलं असतं? नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला प्रेझेंट इमॅजिनेशन दिलेलं असेल, ठीक आहे, नाही कोणत्याही सेंटेन्समध्ये, तेव्हा वुड सोबत वर्बचं कोणतं फॉर्म ऑलवेज यूज करणार तुम्ही? फर्स्ट फॉर्म. त्याला प्ल्युरल फॉर्म ऑफ वर्ब किंवा प्रेझेंट फॉर्म ऑफ वर्ब किंवा बेस फॉर्म ऑफ वर्ब असं म्हणतो. आणि लक्षात? कळालं? समजलं? ठीक आहे. हे नोट करा. लगेच पुढचा भाग बघूया. केलं का नोट तुम्ही? ठीक आहे. झालं? आणि काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. आता काही समजलं नाही सपोज तुम्ही म्हणले हे अशा कशामुळे आलं, का आलं, यू कॅन आस्क मी. बघा आता वुडचा याच्यानंतर आपण पास्ट इमॅजिनेशनसाठी यूज शिकायचं. कशासाठी शिकायचं आहे? पास्ट इमॅजिनेशन. आता पास्ट इमॅजिनेशनसाठी मी तुम्हाला 2-3 सेंटेन्स देतो. आता तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करा, है ना. कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे, हो की नाही. चला बघा, जेव्हा मी वुडचा यूज पास्ट इमॅजिनेशनसाठी करतो, कशासाठी करायचं आपल्याला? पास्ट इमॅजिनेशन. तेव्हा वुड सोबत आता मी सांगणार नाही, ऑलरेडी अगोदर सांगितलं तुमच्या लक्षात यायले सर हेच वापरायचं तिथे, ठीक आहे नाही. आता आपण आधी तुम्हाला सांगतो, तुम्ही आधी ॲड्रेस करा कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे. त्याच्यानंतर मी सांगतो की ते का बरोबर आहे आणि का बरोबर नाही. तर ओके बघा, मी जर असं म्हणलो, इफ ही हॅड वर्क हार्ड, he would pass the exam. हे सेंटेन्स एकदा वाचा बरं, बरोबर आहे का नाही? हां मॅडम बोला. चालेल, ठीक आहे ठीक आहे. हां बघा, बरोबर आहे का वाक्य चुकीचं आहे? बरोबर आहे. ओके ठीक आहे. बघा आता तुम्ही बरोबर म्हणता. आता माहित नाही ना आपल्याला, त्याच्यामुळं दुसरं वाक्य देतो. आता मी असं म्हणल्यामुळे याला चुकीचं करू नका, तुम्हाला सांगावं लागेल का चुकीचं आहे. हां ठीक आहे. मी जर असं म्हणलं, इफ ही वर्क हार्ड he would have passed the exam. एक तिसरं सेंटेन्स देतो, तिन्हीपैकी सांगायचं कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. बघा, इफ ही हॅड वर्क हार्ड he would have passed. चला सांगा बरं, सेंटेन्स कोणतं बरोबर आहे, कोणतं वाक्य चुकीचं आहे? पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. किती जणांचं म्हणणं आहे? हाऊ मेनी ऑफ यू थिंक द फर्स्ट सेंटेन्स इज रॉंग ऑर राईट? कोणतं आहे फर्स्ट सेंटेन्स? कसं आहे? रॉंग आहे. ठीक आहे. किती जणांचं म्हणणं आहे की फर्स्ट सेंटेन्स चुकीचं आहे? बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटतं चुकीचं आहे, रॉंग आहे. आणखीन? ठीक आहे. एक तुम्हालाही वाटतं रॉंग आहे. ठीक आहे. हे रॉंग आहे. का रॉंग आहे बरं ते सांगा. हां काय पाहिजे तिथे? इथं हॅड नव्हतं पाहिजे, इथं हॅड नव्हतं पाहिजे. इथं काय म्हणले मी?
ठीक आहे ठीक आहे, इथं हॅड नव्हतं पाहिजे होतं, इथं काय पाहिजे मग? ठीक आहे, काय सेकंड सेंटेन्स बरोबर आहे का मग? सेकंड सेंटेन्स बरोबर आहे का? आहे. सेकंड सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. किती जणांचं म्हणणं आहे की सेकंड सेंटेन्स बरोबर आहे? हा, तुमचं म्हणणं, आणखीन तुमचं म्हणणं. का म्हणायचं तुम्हाला सेकंड सेंटेन्स बरोबर आहे? हा, हार्डवर्क हे बरोबर दिले. हा, काय दिले? वरी हार्ड लिहिले आणि इथं काय लिहिले? हार्डच आहे. हा, ठीक आहे ठीक, काय प्रॉब्लेम नाही. हा, आणखीन कुणाला वाटतं की सेकंड सेंटेन्स बरोबर आहे? तर का बरोबर आहे त्याचं रिझन तुम्ही एकदा सांगा. जस्ट लेट मी नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. ठीक आहे, बघा तिसरं सेंटेन्स बघू. तिसरं सेंटेन्स बरोबर आहे का चुकीचं आहे? आ, तिसरं सेंटेन्स एकदा व्यवस्थित वाचा तुम्ही. जस्ट रीड इट केअरफुली. बरोबर आहे, आणि दुसरं पण बरोबर आहे, आणि तिसरं पण बरोबर आहे. तुम्हाला काय म्हणायचं? सेकंड बरोबर आहे, तिसरं बरोबर नाही असं म्हणायचंय. पण एक लक्षात, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. तिसरं सेंटेन्स बरोबर आहे आणि सेकंड सेंटेन्स चुकीचा. का मी तुम्हाला समजून सांगतो नेमकं असं का झालं काय नाही. बघा, जेव्हा आपण पास्ट इमॅजिनेशनसाठी वूडचा वापर करतो, कशाचा वापर करतो? वूडचा वापर करतो. तेव्हा काय करायचं आपल्याला? पास्ट इमॅजिनेशनसाठी म्हणल्याच्या नंतर एखादी ऍक्शन कशी झालेली असेल? पास्टमध्ये वूड प्लस हॅव येणार. काय येणार? हॅव प्लस, ठीक आहे नाही, वर्बचं कोणतं फॉर्म येणार? थर्ड फॉर्म येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपण या सेंटेन्समध्ये कुठं अशा पद्धतीचं सेंटेन्सचं फॉर्मॅट दिसते? कोणकोणत्या फर्स्ट सेंटेन्समध्ये दिसतो का असा फॉर्मॅट? नाही. इथं बघा, हीच्या नंतर डायरेक्ट वूड आहे. इथं हॅव आहे का? वर्बचं थर्ड फॉर्म आहे का? नाही. आपलं सेंटेन्स कसं आहे? चुकीचं आहे. हे सेंटेन्स चुकीचं आहे. बरोबर. दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा, इफ ही वर्क हार्ड ही वुड हॅव पास्ड द एक्झाम, असं म्हटलंय. बरोबर, असं म्हटलंय त्यांनी. आणि एक इथं तुम्हाला गोष्ट थोडीशी ऑब्झर्व करायची या सेंटेन्समध्ये ना, की इथे म्हणलं हे स्ट्रक्चर तर बरोबर आलंय, ही नंतर वुड हॅव हे बरोबर आलंय, पण याच्या अगोदरची जी ऍक्शन आहे, याच्या अगोदरची ऍक्शन आहे ती पास्टमध्ये कंप्लीट झालेली पाहिजे. काय झालेली पाहिजे? पूर्ण कंप्लीट झालेली पाहिजे. इथं कंप्लीट झाली का? इथं फक्त सांगितलंय इफ ही वर्क हार्ड, त्यानं काम केलं असतं, म्हणजे मेहनत घेतली. घेतली का नाही घेतली आपल्याला माहित नाही का नाही? लक्षात. त्याच्यामुळे दुसरं सेंटेन्स काय होतं? चुकीचं होतं. का? कारण की जो सिंपल पास्ट टेन्स आहे ना, तो कधी परफेक्ट ऍक्शन दाखवतो का? नाही. मग परफेक्ट ऍक्शन कोणता टेन्स दाखवतो? जो परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट कोणत्या टेन्स मध्ये दिले बघा? थर्ड सेंटेन्स मध्ये दिले, इफ ही हॅड वर्क हार्ड. बरोबर. इथं पास्ट परफेक्ट दिलाय आणि पुढं पण स्ट्रक्चर काय दिलंय? वुडच्या नंतर हॅव पण दिलंय आणि वर्कचं कोणतं फॉर्म दिलंय? थर्ड फॉर्म. त्याच्यामुळे हे जे थर्ड सेंटेन्स आहे आपलं ते अगदी बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बरोबर असू शकतं का? नाही, कारण दुसऱ्या सेंटेन्समध्ये इथं परफेक्ट ऍक्शन दिली का पास्ट मधली? नाही दिली. आलं लक्षात? समजलं? कळालं? आणखीन काही डाऊट आहे का तुम्हाला कशाबद्दल? या वुडचा पास्ट इमॅजिनेशन किंवा प्रेझेंट इमॅजिनेशन बद्दल काही डाऊट आहे का? नाही ना? लक्षात घ्यायचं, एकच लक्षात घ्यायचं, जेव्हा प्रेझेंट इमॅजिनेशन असेल, काय असेल? प्रेझेंट इमॅजिनेशन असेल, तेव्हा वुडच्या नंतर वर्बचं कोणतं फॉर्म येणार? कोणतं फॉर्म येणार? वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार. आणि जेव्हा पास्ट इमॅजिनेशन असेल, काय असेल? पास्ट इमॅजिनेशन असेल, तेव्हा वुड सोबत काय येणार? हॅव येणार आणि वर्बचं थर्ड फॉर्म येणार. वर्बचं कोणतं फॉर्म येणार? थर्ड फॉर्म येणार. आलं लक्षात? समजलं? क्लिअर आहे? कोणाला काही कन्फ्युजन आहे का? नाही. हे सगळे जे युजेस आहेत आपल्याला सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे. काल तुम्हाला एक्झाममध्ये कळालंच असेल की कुठे कशाचा कशा पद्धतीने यूज केला जाऊ शकतो. काल ज्यांनी परीक्षा दिली बाबा, खरंच पाहिले क्वेश्चन्स, तुम्हाला लक्षात आलं असेल की मॉडेल्सचा कशा पद्धतीने येतात एक्झाममध्ये. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा पार्ट लगेच पाहूया. एक थोडंसं घेऊ, मग नंतर थांबूया, ठीक आहे नाही? याच्यानंतर बघा आपल्याला पाहिजे मे. काय पाहिजे? मे हे मॉडेल पाहिजे. आता बिफोर गोईंग इन टू डिटेल्स, यू जस्ट लेट मी नो
इफ यू नो सम युजेस ऑफ मे यू कॅन टेल मी. तुम्ही सांगा तुम्हाला कोणकोणते युजेस माहिती आहेत मेचे, आपण तुम्ही कधी कधी करता. एक सर्वांनाच माहिती आहे की आपण हां हे बघा हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे ना. लहानपणापासून आपण एकच विचारतो क्लासमध्ये येताना मे आय कमी मे आय कमी ठीक आहे नाही ते पण कधी विचार आला का हे मे इथं का म्हणतो कॅन आय कमीन का नाही म्हणालो ते लक्षात आलं का तुम्हाला. का म्हणत नाही बरं कॅन आय कमीन आणि मे आय कमीन. घरी म्हणता का तुम्ही तुमच्या म्हणजे घरी पॅरेंट्सला भावाला मे आय गो देअर मे आय टेक युअर फोन मे आय यूज युअर फोन म्हणता तुम्ही म्हणता. मग काय डिफरन्स आहे बरं. तुम्ही शाळेत जेव्हा आपण शाळेत होतो जेव्हा कॉलेजमध्ये असेल जिकडे तिकडे स्टाफला बोलायचं असेल आहे की नाही तेव्हा आपण मेचा वापर करतो किंवा एखाद्या जॉबवर असाल तुम्ही तेव्हा मेचा वापर करता आहे की नाही. आणि कॅनचा वापर तुम्ही तिथे करता का नाही. का करत नाही कधी विचार आला डोक्यामध्ये असं का असू शकतं. हां पोलाईट आणखीन हां ठीक आहे पोलाईट. बघा लक्षात घ्या मी सांगतो जेव्हा फॉर्मल परमिशन असते काय असते फॉर्मल परमिशन है ना तेव्हा कशाचा वापर होतो मेचा वापर होतो. कशाचा वापर होतो मेचा वापर होतो आहे की नाही. फॉर्मल म्हणजे कसं झालं बघा औपचारिक जसं की एखाद्या ऑफिसमध्ये जात आहे ठीक आहे नाही तुम्हाला एंट्री करायची डायरेक्ट तुम्ही जाताय तुम्ही इंटरव्ह्यूला गेले कुठे सपोज इन फ्युचर किंवा आतापर्यंत गेले असाल ठीक आहे नाही तर तुम्ही काय म्हणता मे आय कमिन सर म्हणता. काय म्हणता मे आय कमिन सर. तुम्ही तिथे जाऊन म्हणता का कॅन आय कमिन नाही. जेव्हा मेचा वापर होतो तेव्हा ते फॉर्मल परमिशनसाठी येतो औपचारिक परमिशनसाठी ठीक आहे नाही. मे आय यूज युअर फोन पोलाईट बी असतं त्याच्यामध्ये आणि एक फॉर्मल औपचारिक असते परमिशन आलं लक्षात. एक रिस्पेक्ट देऊन काम केलेलं असतं आलं लक्षात. आणि दुसरा असतो इन्फॉर्मल परमिशन. कशासाठी इन्फॉर्मल परमिशन. इन्फॉर्मल परमिशन तुम्ही जे काय फ्रेंड्सला विचारता घरी विचारता आहे की नाही तिथे काय वापरतो आपण कॅनचा वापर करतो. कशाचा कॅनचा. आपण असं मित्राला म्हणतो कॅन आय यूज युअर फोन आहे की नाही कॅन आय यूज युअर फोन. तिथे आपण म्हणतो का मे आय यूज युअर फोन नाही म्हणत कॅनचा. कारण काय असतं कॅनचा वापर अनौपचारिक म्हणजे जशा पद्धतीने इन्फॉर्मल म्हणतो आपण घरी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे की नाही बोलण्यासाठी परमिशन घेण्यासाठी आपण कशाचा यूज करतो कॅनचा यूज करतो. पण जे काय ऑफिशियल पर्पज असेल जिथे काय ऑफिशियल असतील आहे का नाही पर्पज असेल तिथे आपण कशाचा यूज करतो मेचा वापर करतो. म्हणून आपण शाळेमध्ये आतापर्यंत लहानपणापासून कॅनचा यूज केलाय का नाही मेचाच वापर करतो. मे आय कमिंग मे आय कमिंग आहे की नाही आलं लक्षात. समजलं कळालं आलं लक्षात. आता याला डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचं कशाला मेला बरोबर. मेचा यूज कधी करतो काय करतो ठीक आहे नाही. समजा एक गोष्ट लक्षात घ्यायची जर तुम्ही मेन क्वेश्चन केला असेल कशानं मेन तर त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला कशाने द्यावा लागेल मेनच. बघा कसं तुम्हाला एक सांगतो जर मी म्हणलं मे आय एक मे आय यूज युअर पेन हा मी असा क्वेश्चन केलाय मे आय यूज युअर पेन मग याचा आन्सर मला सांगा तुम्ही असं येईल का येस यू कॅन. एक आहे ऑप्शन. दुसरं ऑप्शन असा आहे यस यू यू मे नॉट. एक तिसरं ऑप्शन आहे यस एक मिनिट इथं काय आहे एक मिनिट जस्ट अ मिनिट यस यू कॅन नॉट. चौथा ऑप्शन आहे यस यू मे. सांगा बरं कोणतं ऑप्शन बरोबर आहे कोणतं ऑप्शन एक्झॅक्टली 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे सर्वांचं म्हणणं. आणखीन कोणतं ऑप्शन बरोबर आहे 3 नंबरचं. मी काय म्हणालो यस हो तू वापरू शकत नाहीस. येस यू मे नॉट असं म्हणतो का आपण काय म्हणतो नो यू मे नॉट. काय म्हणतो आपण नो यू मे नॉट म्हणतो. आलं लक्षात. इथे येस येणार का
नाही येणार. हे छोट्या छोट्या मिस्टेक्स. कळालं? समजलं? म्हणून आपलं चौथं आन्सर येणार. काय येणार? चौथं आन्सर येणार. तिसरं पण येणार नाही आणि फर्स्ट पण येणार नाही. कळालं? समजलं? जर मेन क्वेश्चन केला असेल त्याचा आन्सर पण तुम्हाला काय कशाने द्यायचं आहे? मेनच द्यायचं. कशाने द्यायचं आहे? मेनच द्यायचं. आता मेचा याच्यानंतर पुढचा यूज पाहू, नंतर थांबू आपण. याच्यानंतर मेचा बघा, स्ट्रॉंग पॉसिबिलिटीसाठी. कशासाठी? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी काय असते? नोट केलंय का तुम्ही? केलंय ना? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. बघा, स्ट्रॉंग पॉसिबिलिटीसाठी दुसरा यूज बघायचा. कशासाठी? मेचा यूज पाहायचा आहे. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. बघा, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असेल म्हणजे हे का नाही, आपल्याला खात्री असेल, हे का नाही, असं होईलच, तसं होणार, मी तिथे जाईलच, मी ही गोष्ट करणारच, मी एक्झाम पास होईलच, हे का नाही, कशा असतील तर स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते. आपण डॅम शुअर असतो, हे का नाही, आपण डॅम शुअर असतो, तेव्हा आपण काय वापरतो? मेचा वापर करतो. ठीक आहे नाही, आपण असं म्हणतो, आय मे हेल्प यू. ठीक आहे नाही, मी तुला मदत करेल, याच्यामध्ये पॉसिबली आय मे हेल्प यू, मी तुला मदत करेल, याच्यामध्ये काही शंका आहे का? नाही आहे की नाही. आपल्याला कोणी विचारलं वुड यू हेल्प मी, ठीक आहे नाही, आपण काय म्हणतो? आय मे हेल्प यू. जर तुम्ही म्हणले आय माईट हेल्प यू, तिथं काय होतं? खूप कमी शक्यता आहे मी तुला मदत करणार, म्हणजे करेल का नाही याच्या शंकाच, म्हणजे खूप शंका आहे, होईलच का नाही. पण जेव्हा आपण असं म्हणतो आय मे हेल्प यू, त्याचा अर्थ काय होतो? मी 100% स्ट्रॉंग पॉसिबिलिटी तुला मदत करेलच. आलं लक्षात? कळालं? हे का नाही. किंवा दुसरं सेंटेन्स आपण म्हणलं, ही मे कॅन्सल द ट्रिप. बघा, आपल्याला माहिती असेल की तो नेहमी ट्रिप कॅन्सल करतो, मग आताही त्याच्यासोबत जाण्याचा कुठे विचार केला तर आपण म्हणू शकतो ही मे कॅन्सल द ट्रिप, कारण आपल्याला खात्री आहे तो नेहमी काय करतो, काही ना काही करतो आणि प्लॅन सगळा विस्कटून टाकतो. आलं लक्षात? ही मे कॅन्सल द ट्रिप. तिसरं वाक्य आपण असंही म्हणू शकतो, दे मे कम ऑन टाइम. ठीक आहे नाही, दे मे कम ऑन टाइम, याचा अर्थ काय होतो? ते वेळेवर येतीलच. ठीक आहे नाही, म्हणजे खात्री आहे आपल्याला ते कसे येतील, वेळेवरच येणार. म्हणजे आपण काय यूज करणार? मेचा यूज करणार. कशासाठी? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, म्हणजे आपल्याला खरोखर माहिती आहे, आपल्याला गॅरंटी आहे, आपल्याला शुअरिटी आहे की तशा पद्धतीने एखादं वर्क होईलच, तेव्हा आपण कशाचा वापर करणार? मेचा वापर करणार. तिथे माईट किंवा मस्टचा वापर करणार का? मस्ट म्हणजे एक ऑब्लिगेशन असतं, आपण शिकलो त्याच्यात, हे की नाही, मस्टचे युजेस शिकलोत कशा कशा पद्धतीने. ते नंतर एकदा रिव्हिजनमध्ये पुन्हा ज्यांचे राहिले ते पण घेऊयात. आता पुढे जे कंटिन्यू आहे तशा पद्धतीने आपण कॉन्टिन्यू जाऊया. आलं लक्षात? हे समजतंय सर्व नवीन स्टुडंटला, लक्षात येतंय कशा पद्धतीनं काय यूज करायचं, कसे एक्झाममध्ये सेंटेन्स येतात, तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करू शकता, हे समजायले यायले, लक्षात कळायले? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही जरी डाऊट आला तुम्हाला मध्यंतरी तर तुम्ही विचारू शकता, आणि थोडंसं PYQच्या मागे लागा, ठीक आहे नाही, तुम्हाला थोडं ॲडिशनल नॉलेज येईल त्यातून. बरोबर? ठीक आहे, चालेल, आपण थांबू इथे.